ॐ सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आपण काल कसं हे स्वयंफलरूप इति कशी भक्ती आहे हेही आपण बघितलं, आणि राजगृह आणि भोजन या दोघांची उदाहरणं देऊन अशा प्रकारे ढगळी भक्ती केली तर ती भक्ती होईल का, हेही आपण काल बघितलं. आणि अशी जर भक्ती केली, नुसताच राजाशी परिचय केला, नुसतंच राजवाड्यात तो जातो, नुसतंच राजाला खुश केलं की राजा काही त्याला मंत्रिपदावर ठेवणार नाही. आपण काल मोलकर्णीचं उदाहरण पाहिलं. कोणाचंही आपल्याला समजा खूप बागेची आवड आहे आणि एखादा माळी खूप छान काम करतो आपल्या मनासारखं, म्हणून काय आपल्या घरातले निर्णय काही त्याला घ्यायला देणार नाही. म्हणजे काय, जो तो आपल्या जागी आहे, राजगृहामध्ये राहिलं. राजवाड्यातली सांगण्याचा उद्देश काय, राजगृहामध्ये राहिलं म्हणून काय, तिथली जरी प्रत्येक गोष्ट काय कुठं आहे हे जरी माहिती असली, म्हणून काय राजदरबाराचे अधिकारी येतात का. त्याचप्रमाणे आपल्याला जर भोजन उत्तम करण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा त्याची रेसिपी चांगली झाली पाहिजे, त्यानंतर ते झाल्यानंतर ते खाणं झालं पाहिजे वेळेवर, ते खाण्यासाठी माणसं अवेलेबल पाहिजेत, ते बनवण्यासाठी योग्य प्रमाणात त्याच्यात पदार्थ घातले पाहिजेत आणि त्याची प्रोसेस योग्य प्रमाणात केली पाहिजे. तेव्हा कुठे ते आपली भूक शमवू शकतं. नाहीतर एवढी भूक लागल्यावर मीठ कमी, खूप तिखट झालं, असं जर झालं तर ती भूक भागत नाही, कंटाळल्यासारखं होतं. किंवा काय होतं, कधी कधी खूप थोडं बनताना मग आपल्याला वाटतं अरे भूक नाही भागली. म्हणजे अशा चुका आपल्या हातून होता कामा नये. मग हे कशाशी रिलेट केलेलं आहे नारदांनी, तर नारदजी म्हणतात की जरी तुम्ही कितीही धर्मग्रंथ वाचले, श्रुतिग्रंथ वाचले, श्रुतिग्रंथांचं स्वरामध्ये त्यांच्या रुचा वाचल्या किंवा त्याचं मनन पठण केलं, कितीही म्हणजे गुरुकडे जाऊन ज्ञान घेतलं, पण जर स्वानुभव नसेल त्या गोष्टीचा तर त्या ज्ञानाचं रूपांतर भक्तीत आणि भक्तीचं रूपांतर ज्ञानात होऊ शकत नाही. मग त्याचा काही उपयोग नाही. हे दोन उदाहरणं देऊन तिथे सांगितलं आहे. आता त्याच्या पुढचं सूत्र हे सांगतंय, तस्मात् स एव ग्राह्य मुमुक्षुभिः. म्हणजे काय,
म्हणून तीच केवळ भक्तीच केवळ मुमुक्षूंनी ग्रहण करावी. केवळ भक्ती पाहिजे. ईश्वराविषयीची ओढ मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणजे मग काय होतं, भक्तीमुळे ज्ञान आणि ज्ञानामुळे भक्ती दोन्ही अन्योन्याश्रित क्रिया आहेत, एकमेकांवर अवलंबून असलेल्या, एकमेकांचा आश्रय घेणाऱ्या. म्हणून फायनली हा डिसिजन झाला. मुमुक्षू याचा अर्थ केवळ आणि केवळ मोक्षाची इच्छा करणारे, त्यांना दुसरं काही नको आहे, असे जे लोक आहेत या जगामध्ये, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी केवळ भक्तीची कास धरावी आणि भक्तीचा मार्ग प्रथम आचरावा. मग भक्तीला पूरक ज्ञान आहे, पण भक्तीची ओढ आहे परमेश्वराकडे, म्हणून अधिकाधिक त्याच्या जवळ जाण्यासाठी आपसूक ज्ञानाकडे ओढ लागेल. ज्ञानाने जितकं जास्त क्लिअर होत जाईल, तितकी जास्तीत जास्त भक्तीसुद्धा आपल्यामध्ये उतरत जाईल. आपण म्हणजे ज्ञानाबद्दल तर सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ज्ञान घेण्याचे नियम कडक आहेत. ज्ञानासाठी काय कडक आहे की या संसारिक ह्या वस्तूंची आसक्ती करायची नाही, अहंकार करायचा नाही, असे जे 10-15 नियम आहेत जीवनाविषयीचे ते पाळायचे. पण ते पाळायला जोर कधी येतो माहिती आहे का, ज्यावेळी आपल्या मनामध्ये ईश्वराविषयीचं भयंकर प्रेम असतं, ईश्वरासाठी मी आता काहीही करायला तयार आहे, तेव्हा कुठे आपल्याकडून ज्ञानाचे नियम पाळले जातात. आणि म्हणून सतत ईश्वराचं स्मरण करणं, प्रयत्नपूर्वक ईश्वराचं स्मरण करण्याची शक्ती आपल्यामध्ये आपण विकसित केली पाहिजे. म्हणजे भक्ती हृदयामध्ये वाढत जाईल आणि आपल्याला हळूहळू त्याचा साक्षात्कार होत जाईल. आता मग भक्ती हृदयामध्ये विकसित करायला नारद सांगतायत. तर नारदांचं हे म्हणणे, अहो गुरुला काही सांगायला काय जातं, उंटावरून शेळ्या हाकतो असं म्हणतील लोक. परंतु मग आता ही भक्ती हृदयामध्ये विकसित करावी हे सांगितलं. ते काय नुसते शब्द आहेत का, परत काय ज्ञान आहे का भक्ती म्हणजे, तर नाही. नारदजी म्हणतात, आता इथून पुढे 2-3 सूत्रात मी आता तुम्हाला हृदयात भक्ती कशी करावी निर्माण, सतत भगवंताचं स्मरण कसं करावं, ह्याविषयी आता मी तुम्हाला सांगणार आहे. कारण नारदांनी भक्ती मार्गाचा खूप अभ्यास केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या मनात अजून बरंच काही आहे आणि ते आपल्याला आता सांगत आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, जे केवळ आणि केवळ मोक्षेच्छू आहेत, मोक्षाची इच्छा, बाकी त्यांच्या मनामध्ये आता दुसरी इच्छा नाही की हे झालं की आपण मोक्ष घेऊ, ते झालं की आपण मोक्ष घेऊ, अशा इच्छा नाही आहेत त्यांच्या मनामध्ये. केवळ आणि केवळ मोक्षाची ज्यांना आस लागलेली आहे, त्यांनी भक्ती आणि साधना या दोन्ही गोष्टी केल्याच पाहिजे. साधना याचा अर्थ, भक्तीमध्ये साधना म्हणजे काय माहिती का, साधना म्हणजे वारंवार करणे. तर भक्तीमध्ये साधना म्हणजे काय, तर भक्ती म्हणजे साधना म्हणजे ईश्वराचं सतत स्मरण करण्याचा प्रयत्न करणे. कालसुद्धा परवासुद्धा सांगितलं, मनाला आपल्या असं वळण आहे की जे काही आपण त्याला सवय लावू, आधी ते लहान मुलांसारखं करतं, म्हणजे मी नाही करणार जा असं करतं, ते रमत नाही त्याच्यामध्ये, वेगळ्या गोष्टींमध्ये मन पटकन रमत नाही. पण जर
त्याला हात धरून घेऊन जाऊन रोज त्या गोष्टीची सवय लावली तर 5व्या दिवशी ते म्हणतं मला आधी तिकडेच जायचं आहे. मनाचा हा गुणधर्म आहे. त्याप्रमाणे मनाला सवय लागण्यासाठी आधी मला जाणून बुजून ईश्वराचं स्मरण सारखं 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 प्रत्येक वेळी केलं पाहिजे. आता एखादं फंक्शन आहे, ते महिन्यानी आहे, पण काय झालं आहे, मध्ये काही बरेच गोष्टी आहेत आपल्याला. हां, पण त्याच्या आधी काय आहे, एक अगदी छोटंसं फंक्शन आहे, त्याच्यासाठी काय अमके एक 10 लोक बोलवले, त्या दिवशी 10 माणसांचं जेवण करायचं आहे. मग नंतर काय आहे, नंतर काय मुलांचा रिझल्ट आहे, त्या दिवशी शाळेत जायचं बरं का, मॅडमला भेटायचं आहे. हां, त्याच्यानंतर काय आहे, हां, एक दिवस आपल्याला पुण्यात जावं लागणार आहे लग्नात. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय करतो आपण, एक मोठ्या फंक्शनची आपल्याला आठवण असते. हां, त्याच्यासाठी खूप तयारी करायची. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आल्या की पुन्हा पुन्हा काय होतं, त्या मोठ्या फंक्शनची जी तयारी आहे ती थोडी थोडी विसरली जाते. अरे, आपल्याला ती तयारी करायची आहे त्या मोठ्या फंक्शनची बरं का, अरे हे राहूनच गेलं, ते रोज करायला हवं, या रोजच्या गोष्टींमुळे ते मागे पडते. आता मी काय करणार आहे, ह्या रोजच्या जरी गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी रात्री झोपायच्या आधी एक एक तयारी ही रोज करणार म्हणजे करणार. म्हणजे काय, जाणून बुजून त्या मोठ्या फंक्शनची तयारी अगदी स्मरण करून आपण करतो. त्याप्रमाणे भगवंताचं स्मरण, व्यवधानं खूप आहेत, नो डाऊट. संसार आहे प्रत्येकाला, व्यवधानं खूप आहेत, दिवसभर म्हटलं तरी व्यवधान आहेत. पण तरीसुद्धा ही जर आपल्याला समज असेल की ही व्यवधानं तरी आपण का त्यांना तोंड देऊ शकतोय, का प्रॉब्लेम्स फेस करू शकतोय, किंवा प्रॉब्लेम फेस नाही जरी करता आला तरी त्या प्रॉब्लेममध्ये उठून उभं राहायची शक्ती आपल्यामध्ये कशामुळे येते, ज्या ईश्वरामुळे येते. त्याचं स्मरण मला केलं पाहिजे, हे महत्त्व पटलं आणि हळूहळू मग ती भक्तीची ओढ लागली. आपल्याला आधी प्रयत्नांनीच ते स्मरण रोज केलं पाहिजे की नाही. हे जरी आपल्याला दूरवरचं असलं म्हणजे हां, ते आपण सगळं संसार झाल्यावर करू ईश्वराचं स्मरण, असं जरी हे आपलं फंक्शन असलं तरी ते मोठं फंक्शन आहे, ते मुख्य फंक्शन आहे मानवाचं. त्याची तर तयारी रोज झालीच पाहिजे. रोज कितीही तुम्हाला कामं असो, ते शारीरिक मानसिक बौद्धिक कामं आहेत, हे त्याच्या पलीकडचं काम आहे. ह्यानी काही शरीर दमत नाही, ह्यानी मन दमत नाही, काय ह्यानी बुद्धी दमत नाही. थकवा येण्याचं कारणच नाही आहे, उलट बाकीच्या कामांनी थकवा येईल. तो थकवा जाण्यासाठी ईश्वराचं स्मरण करा, लगेच फ्रेश होऊ आपण. त्याच्यामुळे ते एक आपलं अत्यंत आवश्यक फंक्शन आहे आणि त्याची तयारी मात्र आत्तापासून रोज झालीच पाहिजे. ऐनवेळी नंतर काय होईल सांगता येत नाही. आणि हे सगळं कशासाठी करायचं आहे की काय आहे, मुमुक्षु हे कोण असतात, त्यांना मोक्षाची इच्छा का होते. आता हा जो सर्वसामान्य माणूस आहे बरं का, आपण उगीच अध्यात्माची पुस्तकं वाचतो आणि त्याच्यात त्यांनी जे बोललेलं आहे तेच आपण बडबड करतोय तोंडाने. नो डाऊट आपल्याला पटतंय, आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय, आपण चांगले आहोत, सगळं ठीक आहे, मान्य आहे आपल्याला. पण आपण मोक्षाची इच्छा करणाऱ्यांप्रमाणे आहोत का, नाही आहोत. कारण काय आहे माहिती का, काहीही झालं तरी थोडासा अहंकार आपला आड येतो आणि होतं काय की प्रत्येक गोष्ट ही मी केली आहे, माझ्यामुळे होते आहे, हे थोडंसं आहेच, थोडा का होईना अंश आहेच तो. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, आपण मुद्द्याकडे येतोय बरं का. मोक्षाची इच्छा करणारे आणि आपण यामध्ये फरक काय आहे माहिती का, की ज्यावेळी एखादं कर्म करून, एखादं यश मिळवून, एखादी कीर्ती मिळवून, एखाद्या गोष्टीत पुढे जाऊन जो मला कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो, त्याच्यामुळे माझा अहंकार दुणावतो. अहंकार दुणावायला नको आहे, आत्मविश्वास वाढला पाहिजे जीवनात उभं राहण्यासाठी. आत्मविश्वास आपला वाढला पाहिजे की काहीही अडचणी येऊ मी त्याला फेस करू शकेन, कारण मी इतकं केलेलं आहे ना आता,
यश मिळवलं म्हणजे मी त्याला फेस करू शकीन. अहंकार वाढायला नको. तर आपल्या अहंकारामुळे होतं काय की आपण अपूर्ण आहोत याची जाणीव आपल्याला उभ्या आयुष्यात होत नाही. थोडक्यामध्ये आपल्याला असं वाटतं एक एक यश मिळवलं की मी किती परिपूर्ण होतोय, माझ्या पायावर मी परिपूर्णतेने उभा आहे असं माणसाला वाटतं. आणि अशा पद्धतीचा अहंकार त्याचा वाढीला लागतो. मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना काय माहिती असतं, या जीवनात काहीही मिळवा, कितीही यश मिळवा, काहीही करा, परंतु आपण अपूर्ण आहोत आणि ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी केवळ आणि केवळ आपल्याला भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. भगवत भक्तीमध्ये आपण एकरूप होऊन गेलं पाहिजे. ईश्वर आणि आपण एकच झालं पाहिजे. दोन असताच कामा नाही. कसं फिलिंग ना, फिलिंग. आता कसं असतं, दोन मित्र असतात आणि त्यांना ना नुसतं एकमेकांकडे पाहून कळतं. हा समोरचा मित्र अडचणीत आहे, त्याला काहीतरी मदत लागते. दुसऱ्या मित्राला कळतं हा काहीतरी आनंदात आहे, तुझं काहीतरी नक्की काम झालं बरं का रे, ते मला सांग आता. मग तो खुश होतो. म्हणजे एकमेकांच्या मनातलं जाणणं, ओळखणं, एकमेकांबद्दल अशा पद्धतीचं प्रेम निर्माण होणं, एकमेकांबद्दल अशा पद्धतीचं आदरयुक्त प्रेम निर्माण होणं, ह्याला म्हणायचं भक्ती. ती भक्तीच असते. इकडे कोणी आहे, मी आहे, हा भावच राहत नाही. पूर्णपणे दुसऱ्याच्या मनाशी आपण मन मिळवून टाकतो. ह्याला म्हणायचं एकरूप होणं. आणखीन काही वेगळं नसतं, कठीण नसतं, काही नसतं. तर हे जे आहे हे भगवंताशी आपण एकरूप झालो म्हणजे भगवंताचं काय आहे, भगवंताचं असं आहे की भगवंतानीच हे सगळं निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्याला काही इच्छा नाहीच आहे, त्याला काही अपेक्षा नाहीच आहे. भगवंताची अशी गोष्ट नाही की मला परिपूर्ण व्हायचं आहे, तोच परिपूर्ण आहे मुळी स्वतः. त्याच्यामुळे अशा परिपूर्ण भगवंताशी एकरूप होऊन मला परिपूर्णता येणार आहे हे निदान मोक्षेच्छूंना कळलेलं तरी असते. मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना निदान हे एवढं तरी कळलेलं असतं, बाकी जरी त्यांना कळलं नसलं तरीसुद्धा. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी ही भक्ती अत्यंत आवश्यक आहे असं नारद म्हणत आहेत. हा फरक इथे एवढ्यासाठी दाखवला आहे की ज्यांना मी अपूर्ण आहे असं खरोखरी वाटतंय, मनापासून वाटतंय, त्यांनी जास्ती कशाची कास न धरता भक्तीची कास आणि ईश्वराचं सतत आग्रहपूर्वक आधी, नंतर ते सहज येईल. तुम्ही असं म्हणाल की ते सहज आलं पाहिजे, ते मुद्दा मानून उपयोग नाही, तर काही नाही, होणारच नाही. आता खेळकर मुलांना 3री-4थीच्या कशी काय अभ्यासाची आवड निर्माण होईल? एखादा अपवाद असेल, पण त्यांना मैदानावर खेळण्याचीच आवड असणं साहजिक आणि तेच असायला पाहिजे ना, नाहीतर ती मुलं कसली. ह्याचा अर्थ आमचं सुद्धा मन आहे आम्हाला, ते अगदी लहान मुलासारखं आहे आणि ते असंच असणार आहे, ते स्थिर असणार नाहीच आहे. त्याला ॲटोमॅटिक भगवंताची सहज इच्छा झाली पाहिजे, भगवंत स्मरणाची, असं होणारच नाही आहे. आतून आलं पाहिजे असं एकदम होणार नाही. त्या आतून येण्यासाठी आपण काय केलं आहे, करावं लागेल. या सूत्रामध्ये ते वैशिष्ट्यपूर्ण सांगितलेलं आहे की सुरुवातीला तुम्हाला भगवंताचं स्मरण हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे. आत्ता म्हटल्याप्रमाणे आपलं अंतिम फंक्शन तेच आहे आणि त्या फंक्शनची तयारी जोरदार आहे. दररोज दिवसाकाठी तयारी झाली पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची तयारी कंपल्सरी झाली पाहिजे. नसली झाली तर झोपताना करायची. निदान झोपताना तरी ईश्वराचं स्मरण आपल्याला एकदा तरी झालंच पाहिजे, अशी तयारी आपण केली पाहिजे.
खरं म्हणजे दिवसातून 100 वेळा झालं पाहिजे ईश्वराचं स्मरण. त्यात वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला वापरता येतील. आणि ह्याच्यासाठी काय पाहिजे, अजून कोणते गुण आवश्यक आहेत? तर काय आहे माहिती का, हे बघा, खरं तर काही गुण असे वेगळे खास आपल्याला आणायचे नाही आहेत. आपण सर्वजण या विश्वामध्ये समाविष्ट झालेलो आहोत. या विश्वामध्ये आपले व्यवहार चाललेले आहेत. प्रत्येकाला तसं म्हटलं तर काहीतरी अडचणी आहेत. आणि सगळे कसे आहेत? आता इथे मी समजा पुरुष म्हटलं तर त्याचा गैरसमज करून घेऊ नका. पुरुष याचा वेदामधला अर्थ मानव. तर सगळे पुरुष हे कसे आहेत? धीरोदात्त आहेत. धैर्य आहे, शौर्य आहे त्यांच्या अंगी, धाडस आहे, साहस आहे. कसं? तर ते संसारातल्या प्रत्येक गोष्टीला कधी नतमस्तक होऊन आणि कधी ताठमानेने ते सामोरे जातात प्रत्येकजण. काहीही अडचण असो, आणि सामोरं जर नाही जाता आलं तर ते पेलण्याची, ते सहन करण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. कोणी गळपटलेला नाही आहे. म्हणजे हे धैर्य आहे की नाही? नारदजींचं असं म्हणणं आहे की असंच धैर्य लागतं भक्ती करायला. का माहिती का? कारण आम्हाला आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे आहे संसार. आम्हाला तो केलाच पाहिजे. संसार याचा अर्थ काय? संसार ह्याचा अर्थ विश्वाशी संयोग झाला आहे आमचा. संसार म्हणजे संयोग. संयोग म्हणजे विश्वातल्या किंवा सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीशी आमचा संयोग झाला आहे. नाईलाजास्तव आम्हाला तो संसार करावा लागणार आहे. संयोग झाला. ते उगीच मी शास्त्रीय भाषा वापरते, पण थोडंसंच सांगणार आहे मी, काही जास्त नाही सांगते. संयोगातून कार्य निर्माण होतं. आम्हाला कोणी सांगितलं होतं का विश्वामध्ये यायला? आमच्या वासनांनी आम्ही आलो आहोत. हे सगळं आहे, ॲटोमॅटिक आहे. आता सृष्टीशी आमचा संयोग झाला, संयोगातून कार्य निर्माण होतं, म्हणून आता आम्हाला कर्म करायची आहेत. आता नारदजींचं भक्तीविषयी स्पेसिफिकली काय म्हणणं आहे ते ऐका, की आपण संसार आता पडलोच आहे, आलोच आहे सृष्टीमध्ये, तर करतोय ना, हिमतीने करतोय, त्यात रोज नवीन युक्त्या घालतोय, नवीन आयडियांनी करतोय. मग हे असं करावं का तसं करावं, याला फेस कसं करावं, अमक्याला काय करावं, तमक्याला काय करावं. जरा थोडे दिवस प्रश्न पडतो, लगेच परत प्रश्न सुटतो. असं चालू आहे. कधी आनंदी आहोत आपण, कधी दुःखी आहोत, कधी अडचणीत आहोत, कधी टेन्शनमध्ये आहोत, पण तरीसुद्धा आपण खडखडीत उभे राहतोय. नारदजींचं असं म्हणणं आहे, संसार करणाऱ्या माणसाने भक्तीसाठी काय रडायचं, मोक्षाची इच्छा करण्यासाठी काय करायचं. इतकं जर तुम्ही धैर्य दाखवलं आहे, इतका शूरपणा पराक्रम आधीच करून ठेवला आहे, तर अजून पराक्रम करा आणि पुढे जा. मोक्षाची नुसती इच्छा तरी करा. आणि आता मोक्षाची इच्छा झाल्यानंतर आपल्याला जी भक्ती करायची आहे त्याच्यासाठी पुरुषाच्या अंगी खरोखरीच धैर्य लागतं. हे कोणत्या अर्थाने म्हटलं आहे माहिती आहे का? आता इथे सुद्धा पुन्हा आठवण करून देते, पुरुष म्हणजे मानव. मानव मग तो कोणी असू दे, स्त्री आणि पुरुष असं म्हटलं ना की अभ्यास होत नाही. मनामध्ये वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. सर्वांसाठी एकच नियम आहे. काय नियम आहे या पुरुषासाठी? तर हा जो पुरुष आहे त्याने आधीच पराक्रम केलेला आहे, पण मात्र या भक्तीसाठी खूप पराक्रम का करावा लागणार आहे? तर आपण आपल्या सगळ्या व्यवधानं, सगळ्या जबाबदाऱ्या संसाराच्या रात्रंदिवस कष्ट केले तरी होत नाहीत, पण अशाही वेळी जो ईश्वराचं स्मरण करतो, बाकीचे तुमचे बोनस पॉईंट, तुमचे फायदे ते सगळं बाजूला राहू दे, पण संसार इतका धावपळीचा आहे
हां, इतकं सगळं करून प्रत्येकाला काहीतरी वेगळं करावं लागतंय, वेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतंय आणि एवढ्या ह्याच्यामध्ये काय करू आता ती भक्ती करून, असं म्हणणारा मिंगळट असतो. नारदजींचं म्हणणं आहे. असं सगळं करून जो भक्ती करतोय त्याला पुढे जाऊन फायदे मिळणार आहे. ईश्वराचा तुम्ही एकदा हात धरा, मग काय होतंय ते बघा. काही करावंच लागत नाही, मग होत राहतं. आमच्या तुमच्या डेफिनेशनमध्ये बसणार नाही. काय झालं मग ईश्वराचा हात धरला तर मला तर काहीच दिसत नाही आहे. तसं नाही आहे ते. अजून पुष्कळ काहीतरी व्हायचं होतं, ते टळलेलं आहे ईश्वराचा हात धरल्यामुळे. त्याच्यामुळे मनुष्यानी काय केलं पाहिजे? पराक्रम केला पाहिजे, धाडस केलं पाहिजे. कसलं धाडस? संसार करता करता सतत ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. काहीतरी नियम घालून घ्या. अगदी ॲटलिस्ट एकदा करायचं असेल स्मरण तर रात्री झोपताना करावं. कधी त्याला सांगावं, हां आज मी ही चांगली कामं केली, आज माझ्या हातून या चुका झाल्या, आज माझी ही वाईट कामं झाली. आठवा सगळं. त्याला सरेंडर व्हा, हां त्याला समर्पित व्हा. त्याचं स्मरण झालं. दिवसातून 2 वेळा आठवण करायची आहे, 2 वेळा जेवणाआधी स्मरण करा. हे मी फक्त आयडिया देते. प्रत्येकाच्या आयडिया कितीतरी लाखोपटीने वेगळ्या असतील आणि माझ्या तर खूप साध्या आयडियाज आहेत. तुमच्या कितीतरी हुशारीच्या आयडियाज असतील, कितीतरी बुद्धिमान युक्त्या असतील तुमच्याकडे. तुम्ही त्या वापरा. आणि कोणी म्हणेल मी प्रत्येक कर्माच्या आधी, कर्म करण्याआधी त्याचं स्मरण करीन की माझ्या हातून हे कर्म चांगलं घडवून येऊ दे, तुझी कृपा होऊ दे. कोणी म्हणेल प्रत्येक कर्म झाल्यावर मी त्याला सेवा म्हणून ते समर्पित करेल. कोणी म्हणेल मी प्रत्येक प्रहरी, सकाळ, दुपारी जेवणाच्या आधी, संध्याकाळी चहा घेण्याच्या आधी, रात्री झोपण्याच्या आधी 4 वेळा मी त्याचं स्मरण करीन. जे जसं शक्य आहे. अजिबात स्मरण न करण्यापेक्षा, नुसतं मंदिरावरून जाताना एकदा कधीतरी स्मरण करण्यापेक्षा, त्याचं स्मरणाचं वाऱ्या आपल्या वाढल्या. वारी माहिती आहे ना? वारी करायची म्हणजे वारंवार वारंवार ते करायचं. हां, ईश्वराकडे जाण्याच्या आपल्या वाऱ्या वाढल्या की त्याचा हा फायदा वेगळा होणार आहे आणि मग भक्ती आपल्या अंगामध्ये मुरायला सुरुवात होणार आहे. हे बघा, प्रल्हादाजवळ धैर्य होतं की नाही? माझा भगवंत आहे माझ्याकडे. उकळत्या तेलातही त्याला काही वाटलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय लेव्हलला त्याची ही श्रद्धा परमेश्वरावरची होती. आता शबरी ही माहिती असेल तुम्हाला ही गोष्ट की तिचं लग्न ठरलं होतं आणि ते तिला करायचं नव्हतं काही कारणासाठी. आपल्याला आत्ता त्या गोष्टीला वेळ नाही, पण काही कारणासाठी तिला लग्न करायचं नव्हतं आणि म्हणून ती घरातनं निघून आली होती. आणि मग मतंग ऋषींचा आश्रम दिसला. त्यावेळी वनात जाण्याची पद्धत होती. वनात मनाला शांतता मिळत असे आणि तसे लोक रामराज्य असल्यामुळे तसंच होतं. ते सगळं चांगलं होतं. आपल्याला आता वनात जायची भीती वाटेल की कोण प्राणी असतील, कोण दरोडेखोर असतील असं वाटेल. पण त्यावेळी तसं काही नव्हतं आणि अतिशय धाडसी होती ती. तर तिला मतंग ऋषींचा आश्रम दिसला आणि तिने तिथे हे केलं. तिने तिथे सेवा केली. सेवा कोणाला समजू नये म्हणून ती पहाटे पहाटे सेवा करायची आणि कोणालाही कित्येक दिवस कळलं नाही. शेवटी गुरूंनी, त्या मतंग ऋषींनी सांगितलं की लक्ष ठेवा, बघा कोण करतंय हे, म्हणजे कोणती देवता येते का काय होतं आहे म्हणजे काही कळत नाही. आपण तर 4ला उठतो आणि त्याच्या आत कोण हा आश्रम झाडून साफ करत आहे, कोण पाणी आणतं आहे इथे स्वच्छ पाण्याची भांडी घासून, हे सगळं बघा. म्हणून यांना, त्यांच्या शिष्यांना त्यांनी जागं राहायला सांगितलं होतं. आणि काही दिवसांनी मग शिष्यांनी ते जाणलं आणि त्यांना सांगितलं. आता हे कधी झालं तिचं?
तिचं लग्न ठरलं त्यावेळेसची गोष्ट आहे. त्या वयात त्या काळामध्ये लहान वयात मुलींची लग्न होत असत. तिथपासून बरं का, तिथपासून मतंग ऋषी एकेकाळी निघून गेले एके दिवशी, की आता माझं इथलं कार्य संपलं. आणि तसे लोक खरोखरीच ध्यानासाठी वेडे होते बरं का, की आता इथलं माझं कार्य संपलं म्हणजे सारखी साधना करायची, सारखं शिष्यांना शिकवायचं. परमेश्वर काहीतरी सांगत असेल ना, हां तू एकट्याने साधना नाही करायची, शिष्यांनासुद्धा तयार कर. तर काही काळ गेला आणि त्यांचं म्हणणं की आता इथलं माझं कार्य संपलेलं आहे. आणि तिला सांगितलं होतं की तू इतकी चांगली माझी सेवा केलेली आहेस, आश्रमाची सेवा केलेली आहेस, आणि सगळं तुला ज्ञानसुद्धा इथे माझ्या वातावरणात राहून, सानिध्यात राहून भरपूर तुला ज्ञान झालेलं आहे आणि तुझं जीवन काही वेगळं आहे. पण तुला मात्र तुझा उद्धार कसा होणार आहे? तर आणि कुठल्याच्या कुठल्या मेंढपाळाची मुलगी आहे ती, धनगराची मुलगी आहे. तर तिला मतंग ऋषींनी सांगितलं, श्रीराम प्रभू जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांच्या चरणांवर डोकं ठेव आणि मग तुझा उद्धार होईल. तर ती कितीतरी म्हातारी होईपर्यंत त्या श्रद्धेने ती तिथे थांबली होती, श्रीरामांचं स्मरण करत करत. तिच्यासाठी काळ किती कठीण होता बघा. आधी ती घरातनं निघून आली, काही दिवस चांगले गेले, तिने सेवा केली, कष्ट केले, नाही असं नाही, पण तरीसुद्धा तिला कुठेतरी आधार होता, शिष्यांची ये-जा होती. तिथे ती दररोज सगळं आश्रम झाडून पुसून जे काही तिथल्या सोयी करायच्या ते करत असे. ज्ञान ते गुरु देतात, जितकं कळेल तितकं ती ऐकत असे. त्या सानिध्यात तिचं चांगली ती पवित्र झाली. आणि त्याच्यानंतर तिच्यावर अशी वेळ यावी की त्या आश्रमामध्ये ती प्रभू श्रीरामांच्या स्मरणामध्ये 24 तास घालवत होती, एकटीच्या एकटी. आम्ही 2 दिवस राहिलो नाही तर आम्ही म्हणायला लागतो की काय एकटं राहतो आपण, कंटाळतो नाही, सारखं एकटं एकटं काय करायचं, आम्हाला तर लोकांमध्ये राहायची सवय. आणि मला हे सांगा की ती सगळे शिष्य आणि ऋषी असत असताना ते सगळे निघून गेल्यावर काय अवस्था झाली. आणि वनातल्या एका आश्रमात काय, तिथे काही वाहतूक नाही, काही नाही, कोणीतरी एखादा आलं महिनाभरातनं एकदा तर. आता तिथं तो आश्रम चालू होता म्हणून ठीक आहे, पण आश्रम तिथनं ऋषी निघून गेल्यावर गुरु शिष्य नाही आहेत म्हटल्यावर कोण येणार आहे? 20व्याला कोणी आलं तर आलं फारसं. तरीसुद्धा लग्नाचं वय असलेल्या मुलीपासून ते म्हातारं होईपर्यंत ती प्रभू श्रीरामांची आठवण करत राहिली, स्मरण करत राहते. भक्ती अगदी डोळ्यात तेल घालून ती वाट पाहत होती. का? पहिलं म्हणजे गुरुवर श्रद्धा आणि दुसरं म्हणजे प्रभू श्रीरामांवर श्रद्धा. इतकी श्रद्धा. आता तिलाही कधी प्रभू श्रीराम माहितीच नाही आहेत, म्हणजे तिनेही कधी बघितलं नाही. पण तुम्ही आम्ही तरी बघितलंय का हो की प्रभू श्रीराम हे कोण आहेत? ते का माणूस रूपात आपण बघितलेत का? नाही. मग तिला जी श्रद्धा उत्पन्न झाली ती आपल्याला का होत नाही? त्याचं कारण आहे हे संस्कार आपण म्हणतो, पूर्वजन्मीचे संस्कार. अरे संस्कार म्हणजे काय? ते काही संस्कार न करता संस्कार आले आहेत का? बघा, एखादं मूल खूप चांगलं वागलं, काय आईवडिलांचे संस्कार येत नाही, म्हणजे आईवडिलांनी संस्कार केले आहेत म्हणून ते झाले आहेत ना. मग आपल्या मनावर आपण भक्तीचे संस्कार कधी करायचे? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या मनावर आपण भक्तीचे संस्कार कधी करायचे? या क्षणापासून आपण करायला लागू. हाच फार उशीर झालेला आहे, हाच उशीर झालेला आहे. 10-10 मिनिटांनी प्रभूची आठवण आली पाहिजे, इतकं आपल्याला ते स्मरण आवश्यक वाटलं पाहिजे. भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये सारखं भरून राहिलं पाहिजे, म्हणजे ते विकसित होईल ना. अतिशय हा उच्च मार्ग आहे भक्तीचा, कशावरही काहीही अवलंबून नाही आहे.
म्हणजे काय आहे की आपल्या जीवनामध्ये ईश्वराचं आपल्याला सहाय्य पाहिजे. अशा दृष्टिकोनातून मी असहाय्य आहे ईश्वराशिवाय, मी असहाय्य आहे, ईश्वरा मला मदत कर, मी काहीही करू शकत नाही, तुझी कृपा आहे म्हणून हे शरीर जिवंत आहे. हा जो असहाय्यपणा आहे आपल्या वागण्यात, तो आपलं सगळं मन अहंकार सगळा विरघळून जातो आपल्यातला आणि सगळं मन रिकामं पालथं करून टाकत असतो सारखा. ही असहाय्यपणाची ईश्वराबद्दल भावना ठेवणं हे माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा आमच्याविषयी नारदजींना अत्यंत प्रेम आहे, मानव जातीविषयीच इतकं अफाट प्रेम आहे की त्याची गणतीच नाही आहे. त्यांनी आज हे इतकं मोठं सिक्रेट सांगितलेलं आहे की ईश्वराविषयी तुम्हाला असहाय्य भावना वाटली नाही तर तुमचं मन रीतच होत नाही, रिकामच होत नाही. मीच करतोय ना सगळं, मी केलं तर होत आहे ना, मग ईश्वर आला कुठून तुमच्या जीवनात? तर ते मी पूर्णपणे असहाय्य, नुसतं असं म्हणणं बरं का, ज्ञान मिळाल्यावर नुसतं म्हणणं की आपण तर काहीच करत नाही, सगळं तोच करतोय, आपण केवळ साधन आहोत, आपण नुसतं करतो आहोत पण आपल्याला काही हे नाही आहे, पूर्ण विचार नाही आहे, तोच करून घेतो, नुसतं म्हणणं गोष्ट वेगळी आहे. मनामध्ये हे पूर्णतेने वाटणं की खरोखरी परमेश्वरा तुझी कृपा आहे म्हणून हे सगळं चाललं आहे बरं का, तुझी कृपा आहे त्याच्याशिवाय माझं जीवन एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. इतकी जर अर्थ त्याची भावना असेल तर ही भक्ती मनातून वाढत जाते आणि सगळ्या विषय वस्तूंबद्दल आपलं मन दूर जायला लागतं. म्हणजे काय, म्हणजे संन्यास होत नाही, कारण वासना ह्या वासनांचं काम करतात, पण त्या वासना सौम्य होण्याचं काम ही भक्ती करते, ही ईश्वरावरची श्रद्धा करते आणि आवश्यक असलेल्या, देहाला आवश्यक असलेल्या वासना, भूक, तहान, आवश्यक अन्न वस्त्र निवारा हा सतत आपल्याला मिळणार आणि त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वर सतत जागृत करणार. ती म्हणजे इनबिल्ट व्यवस्था आहे आपल्यामध्ये, त्याच्यामुळे त्याची काळजी आपण करू नये. आणि जर ईश्वराला आपण असं म्हटलं तर आपलं हित आहे त्याच्यात, आणि मग सुख शोधत धावपळ करायची काही गरज आहे का? या विश्वामध्ये आपण किती धावपळ करतोय माहिती आहे का? सगळं नुसतं सुख शोधत फिरतोय आपण आणि इतकं वणवण फिरतोय, पण काही सुख काही प्राप्त होत नाही. सुख प्राप्त होत नाही म्हणजे काय, तात्पुरतं सुख मिळतं, परंतु ते सुख काही आपल्याला कायमचं टिकणारं मिळू शकत नाही आहे. आणि काय आहे की भगवंतानी आहे ना भगवद्गीतेमध्ये खूप वेळा फुल गॅरंटी दिली आहे. अनेक विधानं आहेत अशी भगवंताची गीतेमध्ये, सगळी काही इथे सांगत बसणं शक्य नाही. भगवंत काय म्हणतात, जो माझी आराधना करतो, जो माझी भक्ती करतो, जो माझी साधना करतो, त्याच्यामध्ये मी प्रत्यक्षात राहतो, अजून काय पाहिजे, आणि तो माझ्यामध्ये राहतो. पूर्ण समर्पण भाव ठेवला की आपण ईश्वरामध्ये समाविष्ट झालोच म्हणून समजा, आणि मग ही भावना वाढत गेली की हृदयात सतत परमेश्वर आहेच, मग अनुभूतीचा प्रकार सुरू होतो.
म्हणजे बघा की भक्तीमध्ये जो मनुष्य रमतो, आता वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे बरं का, वेदांमध्ये मुख्य गोष्ट काय सांगितली आहे, हे अर्थ धर्म काम, हे तुम्ही म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातले हे 3 पुरुषार्थ केलेच पाहिजेत. आणि मोक्ष हा थोडासा कठीण आहे, मग तो मिळवायच्या मागे लागलं पाहिजे. आता काय म्हणतो भक्तीचा मनुष्य, काय म्हणतो माहिती का, जो भक्ती करतो पूर्णपणे भक्तीमध्ये खेचला गेलेला आहे, तो म्हणतो पुरुषार्थ 4ही प्रकारचे पुरुषार्थ मिळवण्याची मला गरजच नाही. भगवंत भेटल्यावर अजून काय हवंय, काहीही राहतच नाही शिल्लक इच्छा. पण अर्धवट अवस्थेमध्ये आपल्याला हे कळणार नाही. तर आपण आपल्या मार्गावर आहोत तेव्हा 4 पुरुषार्थ प्राप्त करायचेच आहेत आपल्याला, ते चालूच राहू द्यायचे. पण एक त्यांनी आपल्यापुढे आदर्श ठेवला आहे की जर भक्ती वाढत गेली तर ज्याची खरी भक्तीचा अनुभव ज्याला येतोय सतत सतत सतत, तो मनुष्य असं म्हणतो की 4ही पुरुषार्थ मिळवण्याची मला काहीही गरज नाही, काहीही इच्छा नाही, आता मला यात किंचित इच्छा नाही. तो म्हणतो ईश्वरा तुझ्या चरणांमध्ये सतत असं कसं स्वतःला, म्हणजे मी देह नाहीच आहे, देह नसलेला जो मी आहे तो मी सतत तुझ्या चरणांमध्ये सामावून जावा, तुझ्या चरणांमध्ये पूर्णपणे समाविष्ट होऊन जावा, तुझ्या चरणांशीच मी राहावा, असं तो म्हणतो. बाकी मला या जगामध्ये कशाचीही गरज नाही. आणि असं जीवन तू मला दे. इतका भयंकर आनंद आहे त्या भक्तीमध्ये. आणि मग हे जे भक्ती आहे याचा आता पुढच्या सूत्रापासून दुसरा भाग चालू होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये व्यक्तिगतरित्या आपण भक्ती कशी करायची, आपण सगळेजण जमू आणि आपण श्रीसूक्त म्हणू आणि आपण विष्णू सहस्रनाम म्हणू म्हणजे भक्ती येईल असं नाही आहे. हे बघा, एकत्रितपणे सामाजिकरित्या मंत्रस्तोत्र म्हणणं एका वेगळ्या पातळीवर बरोबर आहे, काहीच टाकाऊ असं काहीच नाही, त्याच्या ज्ञानाने ते बरोबर आहे. पण आपला आत्ता विषय काय चालला आहे, विषय आहे भक्ती कशी वाढवायची. नारदांनी या भक्तीला वैयक्तिक भक्तीचं स्वरूप अत्यंत महत्त्वाचं आहे असं महत्त्व सांगितलेलं आहे. वैयक्तिकच भक्ती कशी वाढवायची, प्रत्येकाने आपापला भगवंत मिळवायचा आहे आणि तो मिळवण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थ म्हणजे 4 पुरुषार्थांपैकी एक नाही, तर पराक्रम करायचा आहे आणि आपल्यामध्ये भक्ती वाढवायची आहे. जास्तीत जास्त ईश्वराचं स्मरण करून हे सगळे भाव त्याच्यात आले पाहिजेत की मला तुझ्याशिवाय कशाचंही सहाय्य नाही, तुझ्या कृपेशिवाय कोणतीही कृपा नाही, तुझ्याशिवाय मी काहीही करू शकत नाही, तुझ्या चरणांमध्ये मला समाविष्ट करून घे, हे भाव असले पाहिजेत. अशा रीतीने ही भक्ती वृद्धिंगत होणार आहे. आणि मग ही प्रत्येकाने ही भक्ती एकदा निर्माण आपल्यामध्ये झाल्यानंतर ती वाढीला कशी लावायची ह्याच्यासाठी नारद पुढच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत. पण आता त्या भागाला सुरुवात करताना इंट्रोडक्शन आहे, सगळं आहे, म्हणून त्या भागाची लिंक लावण्यासाठी आपण ते आता उद्याच्या भागात सांगूया आणि इथे थांबूया. ओम पूर्णमद
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.